सर्वात पहिला मंडळीचं ओझं उचलण्याचा प्रयत्न जे आपले चर्चचे बाळासाहेब आहेत ते करतात, ते बघूया ते कसं करतात. होणारा त्रास तुम्ही बघतच आहात. पवित्र आत्मा त्यांच्या बरोबर आहे. देशव्यापी मंडळीचं ओझं उचलण्यासाठी समर्थ नाही. त्यांचा प्रयत्न आतापर्यंत चालूच आहे. पण त्यांच्या हाताने अशक्य झालेलं आहे. लीडर जे प्रयत्न करू इच्छिते ओझं उचलण्याचा खूप काही प्रयत्न केले तरीही त्यांच्याकडे ओझं उचलू शकत नाहीये. आणि ते सुद्धा बघून बाजूला गेले. आता आपण पाहूया चर्चचे सदस्य जर मंडळीचं ओझं उचलायला तयार झाले तर काय होऊ शकतं. हे चर्चचे सदस्य मंडळीचं ओझं उचलतात. मंडळीचे दुसरे सदस्य खूप काही प्रयत्न केले तरी सुद्धा ओझं उचलणे शक्य होत नाही. तर प्रियजनो, या स्किटमधनं आपण तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जे मंडळीचे ओझे आहेत, मंडळीचे ओझे म्हणजे काय ते खूप रीतीने असू शकतं. दुसऱ्यांच्या मध्यस्थी प्रार्थनेसाठी असो किंवा चर्चमध्ये कोणतीही छोटी मोठी गोष्टी असो, ठीक आहे, ते सुद्धा एक मंडळीचं ओझंच आहे जे आपण फक्त आणि फक्त टाळतो आणि फक्त आपण विचार करतो हे काम माझ्यासाठी नाहीये, हे फक्त काम आहे पास्टरांचं, पालकांचं. जसं तुम्हाला सांगितलं की मंडळीचं ओझं हे फक्त एकच जणांचं नाहीये तर हे सर्वांचं आहे. जसं आम्ही स्किटमध्ये तुम्हाला दर्शवलं की पवित्र आत्मा असून सुद्धा सहाय्यताला एकटे पास्टर करू शकले नाही किंवा एकटे सदस्य किंवा लिडर्स करू शकले नाही, तर हे सर्व एक मिळून एकजूट होऊन, जसं बायबल आपल्याला सांगतं की आपले जे शरीर आहे आपले जे कलिस आहे ते आपल्या शरीराच्या अंगाप्रमाणे, अवयप्रमाणे आहे भले ते वेगवेगळे आहेत पण जेव्हा ते एकत्र येतात तरच ते शरीर काम करतं. सेम तसंच मंडळीमध्ये जेव्हा आपण पास्टरांशी एकमत होऊन एकजूट होऊन जेव्हा आपण काम करू आणि कोणताही प्रश्न किंवा कोणताही वाक्य असेल त्याच्यावर जर आपण इन्व्हॉल्व होऊ तरच त्या मंडळीचं ग्रोथ होऊ शकतं आणि ते मंडळी पुढे जाऊ शकते. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडनं एवढंच आहे म्हणणं की आपण एक मत होऊन आणि एक मंडळी होऊन या मंडळीचं ओझं उचलण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू.